नमस्कार मित्रांनो, एससीबीसी प्रवर्गाला सरळ सेवा भरतीमध्ये 100% आरक्षण कशा पद्धतीने देणार? पुढील 3 वर्षाचा भरतीचा उदाहरणाचा नमुना पहा. शंकेचं निरसन करा. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, काही दिवसापूर्वी प्रसार माध्यमांमध्ये बातमी होती की एसईबीसी प्रवर्गासाठी जे 16% आरक्षण दिले आहे ते मात्र प्रत्यक्षात 8%च त्यांना मिळतं, 16% मिळत नाही. अशा प्रकारची काहीतरी बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आली होती. मात्र मित्रांनो, या ठिकाणी बघा, जी बिंदू नामवली अद्ययावती करण्याचं जे प्रशासनाचं या ठिकाणी काम जे चालू आहे ते कशासाठी चालू आहे आणि एसईबीसी या प्रवर्गासाठी 16% आरक्षणच कशा पद्धतीने मिळत आहे याचा डेमो या शुद्धीपत्रकामध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो, हा डेमो खरोखर या ठिकाणी पाहण्याची गरज आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. बघा, यामध्ये काय सांगितलेलं आहे, हे शुद्धीपत्र कशासाठी काढलेलं आहे, कोणत्या बाबीवर प्रकाशझोत टाकलेला आहे, त्याद्वारे कोणत्या बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत हे आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. बघा मित्रांनो, या शुद्धीपत्रकाचा विषय आहे सामाजिक व शैक्षणिक मागास एसईबीसी वर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळ सेवा भरतीसाठी. बघा, हे जे पत्रक आहे शुद्धीपत्रक, बिंदू नामावली विहित करायची आहे. आणि बघा, हे शुद्धीपत्रक 19 डिसेंबर 2018 रोजी आहे, सामान्य प्रश्न विभागातून निघालेलं आहे. शुद्धीपत्रकाचा विषय बघा, या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे की सरळ सेवेच्या कोट्यातील, बघा, सरळ सेवेच्या कोट्यातील भरण्यात येणारी 16% आरक्षणाची पदे दिनांक 30 नोव्हेंबर 2018 पासून भरणे आवश्यक आहे, म्हणजे मागच्या महिन्यापासून. त्यामुळे संवर्गामध्ये दिनांक 30 नोव्हेंबर 2018 रोजी भरावायची पदे, म्हणजे 30 नोव्हेंबर 2018 रोजीच्या आधीची भरावायची पदे, त्यानंतर मंजूर पदसंख्येच्या सरळ सेवेच्या कोट्यातील संभाव्य भरायची रिक्त पदे आणि चालू भरती वर्षात त्या पुढील भरती वर्षाकरिता, म्हणजे त्याच्या पुढच्या भरती वर्षाकरिता शैक्षणिक व सामाजिक मागास एसईबीसी या वर्गाकरिता आरक्षणाची गणना करताना त्यांनी हे परिशिष्ट वाचण्यास सांगितलेले शासन निर्णय 5/2018 रोजी कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा असे निर्देशित केलेलं आहे. आता आपण या ठिकाणी लगेच डेमो पाहूया. बघा मित्रांनो, हे शुद्धीपत्रक आहे, हे राज्यातील सर्व निमशासकीय कार्यालय, शासकीय वगैरे, नगरपालिका, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदा, शासकीय अनुदान प्राप्त संस्था यांना हे लागू होत आहे. मित्रांनो, पटकन आपण या ठिकाणी कशा पद्धतीनं जागा निघाल्या, तर किती टक्के जागा या एसईबीसी प्रवर्गासाठी भरल्या जाणार आहेत, त्यांच्या भरल्या जाणार आहेत, या ठिकाणी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे. बघा, या ठिकाणी डेमो दिलेला आहे. मित्रांनो, मंजूर पद एकूण बघायचं आहे. या ठिकाणी पहिल्या वर्षी एखाद्या संवर्गात सरळ सेवेच्या कोट्यातील मंजूर पदसंख्या 150 आहे, 30 नोव्हेंबर 2018 पर्यंतची. आणि संवर्गात 97 पदं कार्यरत असून 53 पदं मात्र या ठिकाणी भरायची आहेत. बघा, 30/11/2018 पर्यंत बघा, एकूण 53 पदं या ठिकाणी भरायची आहेत. आणि 1/12 ते 31/12 बघा, पुढे 29 पदं संभाव्य पदं या ठिकाणी भरायची आहेत. एकूण पदं बघा, ते किती झाली आहेत, 31/11/2018 रोजीची पदं आणि 1/12/2018 ते 31/12/2019 पर्यंतची पदं बघा, 82 पदं या ठिकाणी आहेत. आता त्यातील किती जागा ह्या एसईबीसी या प्रवर्गासाठी मिळणार आहेत? बघा, आता एकूण 82 झाली, तर 82चं त्यांनी 16% याप्रमाणे बघा 13.12, म्हणजेच भरती प्रक्रियांती एसईबीसी वर्गासाठी प्रत्यक्ष भरलेली व कार्यरत पदे ही 13 आहेत. आणि त्यानंतर बघा, भरती वर्ष 1/12/2018 ते 31/12/2019 एकूण 13 उपलब्ध होतील. बघा, पहिल्या वर्षामध्ये किती पदं उपलब्ध होतील? 13 होतील. या ठिकाणी त्यांनी बघा, एसईबीसी प्रवर्गासाठी 13 या ठिकाणी 82 एकूण पदांमध्ये 13 जागा एसईबीसी 16% नुसार त्यांना उपलब्ध होणार आहेत. भरती वर्ष 2 म्हटलेलं आहे. बघा, दुसऱ्या भरतीमध्ये वर्षात 45 पदं उपलब्ध असल्यास एसईबीसी वर्गाच्या आरक्षणाची गणना खालीलप्रमाणे त्यांनी करायची सांगितलेली आहे. बघा, 82 पहिल्या होत्या, अधिक 45 म्हणजे एकूण झाले 127. 127 रिक्त पदांच्या 16% म्हणजे 20.32 म्हणजे पहिल्या 13 जागा आपण भरल्या होत्या. बघा मित्रांनो, त्या 13 जागा जर मायनस केल्या तर 7 पदं ही एसईबीसी प्रवर्गाची भरायची आहेत. म्हणजे या ठिकाणी बघा, शेवटी 7 पदं या ठिकाणी दिलेली आहेत. म्हणजे 13 आणि 7 एकूण 20 पदं एसईबीसी प्रवर्गाची 2 वर्ष म्हणजे दुसऱ्या वर्षी
आणि पहिल्या वर्षी मिळून अशी एकूण 20 पदं होणार आहेत मित्रांनो. त्यानंतर परत भरती वर्ष तिसरं 21 ते 31/12/21 यामध्ये समजा 23 जागा उपलब्ध असल्यास, किती जागा? 23. तर पहिल्या वर्षी 82 होत्या, दुसऱ्या वर्षी 45 होत्या, तिसऱ्या वर्षी 23, एकूण 150 जागा आहेत. 150च्या 16% म्हणजे 24 पदं. तर पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी मिळून 20 पदं आपण भरली होती. तर मित्रांनो 24 मधून 20 गेले तर 4 पदं ही तिसऱ्या वर्षी भरली जाणार आहेत. तर या ठिकाणी 4 म्हणजे 13, 7 आणि 4 मिळून एकूण 24 जागा ह्या 3 वर्षामध्ये SEBC प्रवर्गाच्या भरल्या जाणार आहेत. मित्रांनो अशा पद्धतीनं हे जे आरक्षण आहे ते 8% नाही तर 16%च मिळणार आहे. याबाबत ह्या प्रकाश टाकणारा हा हे शुद्धीपत्रक आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये स्पष्ट तसा उल्लेख केलेला आहे बघा. त्याचबरोबर काय म्हटलेलं आहे, वरील प्रमाणे SEBC वर्गाच्या आरक्षणाची गणना करते वेळेस उर्वरित मागास प्रवर्गाच्या आरक्षणास बाधा आणता कामा नये. म्हणजे बाधा आणायची नाहीये. पद भरती केलेल्या सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील उमेदवारांची बिंदू नामावली बिंदू क्रमांक 6 पासून नोंद प्रारंभ करून त्यापुढे सदर वर्गासाठी बिंदूवर नोंद करावी असं म्हटलेलं आहे. आणि बिंदूंची संख्या त्या प्रमाणात कमी करावी, जास्त करावी. भविष्यात ज्यावेळेस त्या उमेदवारांची कोट्यातील पदसंख्येनुसार आरक्षित कमी अथवा जास्त करावे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि सर्व मंत्रालय विभाग प्रमुखांनी अधीनस्थ सर्व आस्थापनांना वरील विविध संवर्गाच्या योग्य ती कारवाई तातडीने करण्याच्या सूचना या ठिकाणी त्यांनी या शुद्धीपत्रकाद्वारे दिल्या आहेत. मित्रांनो अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.